पाहू शकाल. त्याच दरम्यान बॅटिंगसाठी टीम पाहू शकाल. बाबदेववाडी टीमची सलामीची जोडी एंटर झाले मैदानामध्ये. पाठचा जो पहिला सामना झाला होता बाबदेव विपक्ष गोलेवाडी संघ, फार चांगला सामना झाला होता. त्यामध्ये बघा ही ऑफर असणार बघा राजा बॅट्समन साठी असणार बघा. राजा भस्मासाठी सलग 3 जर षटकार ठोकले 8,000 रुपये पारितोषिक जमा असणार बघा. रमेश पारदीकडनं दिले जातील. चांगली संधी आहे राजा भस्मा या खेळाडूला. सलग 3 षटकार ठोक आणि 1,000चं पारितोषिक घेऊन जा. पंचांचा ग्रीन सिग्नल. सेकंड राऊंडच्या पहिल्या सामन्याला सुरुवात. विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. विश ऑल द बेस्ट. चांगला खेळ. पहिला गोलंदाज यंगस्टर भिंगारबी. फुल टॉस बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे वन बाउन्स सीमा पार, परंतु लाजवाब एफर्ट पाहायला मिळालाय. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण लागलंय लॉंग ऑफ रिझन मध्ये. पहिल्याच बॉल वरती अगदी लोवर फुलटॉसचा इथे समाचार घेतला. राजा भस्मा ऑन स्ट्राईक वरती इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल. मिळतील या 2 धावा संघाचे आणि वैयक्तिक धावा 2 संख्येवरती पाहायला मिळते स्कोर वरती. 2 धावा धावपलकावरती. P1चा पहिला षटक फार इम्पॉर्टंट असेल बघा बाबदेव 11 बाबदेव टीमला. जर पहिल्या सामन्यात जर विचार केला बाबदेववाडी थोडासा 2 षटकामध्ये बॅकफुटला ढकलला गेला होता. गोलेवाडी संघ फिल्डिंग मध्ये असताना फार चांगली गोलंदाजी केली होती गोलेवाडी संघाने. त्याच नंतर अंतिम षटकामध्ये रोशन भस्माचं नावाचं वादळ आलं आणि त्याच नंतर 4 बॉल मध्ये 4 षटकार आणि 5व्या बॉलवरती 1 चौकार ठोकला. म्हणजे महागडं षटक राहिलं होतं शेवटचं आणि त्याच्याच पुरेपूर फायदा उचलला रोशन भस्मानं आणि त्याच्या समेत चांगला खेळ पाहायला मिळाला पहिल्या सामन्यामध्ये आणि त्याच्याच कारणास्तव विजय संघ जेवून बसला बघा. यावेळी चांगला फटका विशेप मध्ये चेंडू असणार, परंतु वन बाउन्स सीमा पर मिळणार नाहीये. 2 धावेचा प्रयत्न नकार दिलाय. चांगलं कॉलिंग पाहायला मिळाला रोशन भस्माच्या माध्यमातून. मुख्य ट्रम्प कार्ड पाहायला जातो सध्याच्या घडीला बाबदेव 11 टीमचा पाहू शकाल. रोशन भस्मा सातत्याने चांगला खेळ राहिला यंदाच्या हंगामामध्ये या खेळाडूचा देखील. पाठचा जो सामना झाला एकतर्फे सामना झाला. वाघाची वाडी बनाम संघ जुमापट्टी. त्याच नंतर फक्त 15 धाव्याचं योगदान दिलं. 15 धाव्यांचा सेट टार्गेट ठेवला होता आणि 16 धाव्यांचा इथे विजय फटका लागला अंकुश वाघनं. सदरीत सामना जिंकला वाघाची वाडी. 2 चेंडू 3 धावा आल्यात. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी बॉडीवरती चेंडू आदळलाय. पंचांचा डिसिजन आलाय. थोडस बाहेर चेंडू जात होता यष्ट्यांच्या. चांगलं डिसिजन. लेग बिफोरच्या साह्याने अपील केली होती. अपील मध्ये विश्वास पाहायला मिळाला. उत्साह देखील पाहायला मिळाला, परंतु चांगलं पंचांचे डिसिजन पाहायला मिळत आहे. मेन पंच पाहू शकाल या स्पर्धेचे मुख्य आयोजक ऑफिशियल पंच अंबू खंडवे. नॉस लेग पंच पाहू शकाल अविनाश खंडवे. हे 2 पंचांचं काम करत असताना चांगली स्पर्धा पाहतोय आपण. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा धावपलकावरती पाहायला मिळते. बाबदेवाडी टीम यावेळेस चेंडू सोडून दिलाय. यस पंचांचा इशारा आला. यस इट इज अ वाईट बॉल. मिळेल एक अतिरिक्त धाबेने भर पडली जाते. टीमची धावसंख्या पाहायला मिळते. हळूवारपणे पुढे सरकली जाते. बाबदेवाडी टीमची धावसंख्या पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना 4 धावा धावपलकावरती बिनबाद. इथून 3 चेंडूवरती चांगला फटका खेचावा लागेल. रोशन भस्माचा विचार केला तर फार चांगला खेळाडू आहे बघा. गुणवान खेळाडू. सध्याच्या घडीला भरपूर फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू तुम्ही पाहू शकाल. ड्राईव्ह केलाय ऑन साइड मध्ये. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकांना 2 धावेचा प्रयत्न. रिस्की धाव. खराब फेकी इथे गॅदर करता आलाय, परंतु कलेक्शन पाहावं लागेल. यस पंचांचा इशारा आलाय. रेफर केलाय ऑन स्क्रीन वरती. चेक केलं जाईल रनआउटच्या स्वरूपात बाद आहे की नाहीये आणि इथे रेफर केलाय पंचांच्या स्वरूपात. नक्कीच सायप्रीतच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ऑन स्क्रीन वरती चेक केलं जात आहे. भरपूर क्लोजिंग डिसिजन. तितकीच चांगली रनिंग देखील पाहायला मिळाली. 2 धावेचा कॉल होता रोशन भस्माचा. थोडीशी नॉन स्ट्राईक एंडवरती जाताना राजा भस्माची थोडीशी रनिंग कमी पाहायला मिळाली आणि कलेक्शन देखील भरपूर चांगलं पाहायला मिळालंय. यस डेफिनेटली पहिला झटका लागलाय बाबदेवाडी टीमला. रनआउटचा शिकार बनला गेलाय. 2 धावेचा प्रयत्न करत असताना 1 रन आणि 1 विकेट आणि पहिला झटका लागलाय बाबदेवाडी टीमला. राजा भस्मा डगआउट मध्ये परतला. पहिला झटका लागलाय बाबदेवाडी टीमला. डीजे
5 धाव संख्येवरती 2 गडी बाद. बाबदेवाडी संघाचा विचार केला, राजा बसमा रनआउट झाला. त्यानंतर आता स्वतः संघाचा संघनायक प्रमुख खेळाडू बाद झालाय. पूर्णपणे निराशा दाखवले. डगआउट खेम्यामध्ये पूर्णपणे शांतता पाहायला मिळते बाबदेवाडी टीमच्या. ज्या प्रकारे रोशन बसमाचे बॅटचा इन्साइड लागला लेग स्लिप मध्ये, यंगस्टर भिंगार भी संघाच्या खेळाडूंना चांगलं झेल गॅदर केलाय बघा. संघाच्या प्रमुख खेळाडूला बाद केलाय. पहिल्या षटकामधला अंतिम चेंडूचा खेळ बाकी. ऑन स्ट्राईक वरती काशीनाथ चौधरी हलक्या हाताने टॅप केलाय. पॉइंटच्या दिशेमध्ये शतरक्षक असणार. थोडस फंबलिंग क्रिकेट खराब पाहायला मिळते. 2 धावीचा रिस्की धाव. नजर हटी दुर्घटना घटी. 2 धावा चित्त्याच्या वेगाने पळून काढल्या. पहिलं षटक समाप्तीनंतर धावफलकावरचा विचार केला तर 2 गडी बाद असताना बाबदेवाडी टीम बॅटिंग करत असताना 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 7 धावा लागल्या. भरपूर काही घडलं. एक रनआउटच्या स्वरूपात बाद झाला खेळाडू राजा बसमा. त्याच नंतर संघाचा प्रमुख खेळाडू बाद झाला. 5व्या बॉल वरती रोशन बसमाला परतावं लागलं आणि त्याच नंतर अंतिम बॉल वरती 2 धावा आल्या. रिस्की धाव होती परंतु चांगली रनिंग पाहायला मिळाली. दुसरं षटक प्रगतीपथावरती वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यामध्ये दुसरं षटक घेऊन आले आपल्या संघासाठी यंगस्टर बिंगार बी संघाकडनं. चौधरी या खेळाडूचं ज्या ज्या वेळी संकटामध्ये संघ असतो बाबदेवाडी टीम, ज्या ज्या वेळी चांगली फटकेबाजी पाहायला मिळते काशीनाथ चौधरी या बॅट्समनच्या माध्यमातून. चला राहुल नाईक स्पीडअप करायचं बघा. तुम्हाला 3 षटक 15 मिनिटांमध्ये संपवायचे ते लक्ष असू द्या. यंगस्टर भिंगार बे राहुल नाईक सज्ज अराउंड द विकेट. पहिलाच फुलटॉस बॉल चांगला फटका लगावलाय. लॉंग ऑन दिशेमध्ये शतरक्षक असणार. मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या साईन स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती आणले गेले काशीनाथ चौधरी. 8 धावा धावपलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट. बाबदेवाडी टीम बॅटिंग करत असताना किमान 40 धावाची गरज असणार तुम्हाला. 40 धावा बनणं फार अपेक्षित असतील बघा बाबदेवाडी टीमला. कारण बाबदेवाडी टीमचा विचार केला पाठचा जो सामना झाला गोलंदाजाच्या जीवावरती सामना जिंकलाय बघा. या वेळेचा स्लोवर गतीचा चेंडू फसवा प्रीतीचा चेंडू फेकलाय बघा राहुल नाईकनं. हलक्या हातानं चांगला चेंडूला रिलीज केला होता. त्याच नंतर बोट फिरवली होती आणि त्याच नंतर पडल्यानंतर इनस्विंग चेंडू पाहायला मिळाला. सर एसटी रक्षक हातामध्ये चेंडू विसावला गेला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. यावेळेस स्लॉट मध्ये ताकद भरपूर आहे. शतरक्षकच्या वरतून चाललाय. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वरतून टोकला गेलाय. बॅटच्या मधोमध आलेला शानदार षटकार. पहिला षटकार पाहायला मिळतोय काशीनाथ चौधरी ऑन फायर. वरती 3 चेंडू फेकायचे राहुल नाईकला एक षटकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. वन शॉट सलगचा दुसरा षटकार. काशीनाथ चौधरी ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग डीजे. उल्लेख केला होता खेळाडूचा. ज्या ज्या वेळी बाबदेवाडी संकटामध्ये संघ असतो त्यावेळेस या फलंदाजी खरे तर बॅट बोलू लागते बघा. आणि अक्षरशः तीच बॅटिंग पाहायला मिळते. जय भागोबा धामणी चषकामध्ये सलग 2 बॉल होती. 2 षटकार टोकले. धावांचा विचार केला. धावा थांबल्या होत्या. 21 धावा धावपलकावरती. यावेळेचा स्क्वेअर लेग मध्ये लॉंग लेग मध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता. फटका बसला गेलाय. अगदी शरीरावरती चेंडू आदळला गेलाय. गती कमी पाहायला मिळाली चेंडूची. त्यानंतर परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडू इथे डॉट बॉल पाहायला मिळतंय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असणाऱ्या राहुल नाईकला महागडे षटक फेकण्याचं काम केलंय.
यावेळेस चांगला फटका नाहीये, बॅटीचा प्रॉपर टायमिंग झालं नाहीये आणि सोपा रीतीचा झेल सोडला बघा. ज्या खेळाडूंना धुमाकूळ घातला खेळपट्टीवरती, दोन षटकार ठोकले, ज्याच्या बॅट मध्ये पाहू शकाल काशीनाथ चौधरीचा साधारिता झोपा सोपा झेल सोडला लॉंगा दिशेमध्ये. आणि या झेलची काय किंमत असते ती शेवटच्या क्षणाला मोजावे लागले यंगस्टर बिंगार बेला. आणि ते षटक क्रमांक दुसरे देखील समाप्त झालाय, दोन षटकाचा अखेरचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावपलकावरती, लॉस ऑफ 2 विकेट. बापदेवाडी टीमची संकटामध्ये संघ होता. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला राहुल नाईक ने षटक मागडे फेकले गेले, तब्बल 15 धावा खर्च केल्या राहुल नाईक न. चला तिसरं षटक लगेच मैदानावरती आणायचं बघा, जास्त वेळ घेऊन देऊ नका यंगस्टर बिंगार बे संघ. वेळेचं बंधनकारक असणे बघा. खूप मोठी स्पर्धा पाहतोय आपण, जय वाघोबा धामणे चषक 2025 च पर्व शानदार पाहायला मिळतंय. 5वी रात्र पाहायला मिळते या स्पर्धेची. तिसरं षटक प्रगती पथावरती, गोलंदाज गणेश नाईक. चांगला फटका, भरपूर मोठी गॅप, गोळीच्या वेगानं चेंडू फरार झालाय. मिड विकेटच्या दोन्ही खेळाडूच्या मदतीनं चाललाय. वन बाउंड सीमा पार, मिळतील 4 धावा. षटकार एक चौकार सहाय्यानं वैयक्तिक चांगली खेळी पाहायला मिळते खेळपट्टीवरती. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, फुलटॉसचा समाचार घेता आला नाहीये. चांगली संधी होती, निर्माण केली होती, परंतु काही जमलं नाहीये. हलक्या हाताने टॅप क्रिकेटचा पाहायला मिळाला, त्यानंतर एक सिंगल आली बघा. पहिल्या फेरीमधला शेवटचा अंतिम सामना पाहू शकाल, दामणी शहापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ वाशिवली जनार्दन. जर आपला दोन्ही संघ आले असतील तर या आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला रिपोर्ट करायचं बघा. या वेळेचा हेलिकॉप्टरचा प्रयत्न केला होता, अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता, पडल्यानंतर इन्स्विन चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये गणेश नाईक करत असताना बघा. पहिल्या बॉल वरती चौकार आला, त्याच नंतर एक सिंगल आली, त्याच नंतर चांगला कमबॅक तिसऱ्या बॉल वरती पाहायला मिळतोय गणेश नाईक करत असताना. यंगस्टर बिंगार संघ पाहू शकाल खेळपट्टीवरती पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची इनसाइड, खराब क्षेत्ररक्षण स्लिप गलीमध्ये, सेकंड स्लिप मध्ये चेंडू अडवता आला नाहीये. आणि पुन्हा एकदा आनंद कार्पेटच्या साहाय्याने लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू चाललाय. वन बाउंड सीमा पार, मिळतील 4 धावा. पलकावरती पाहायला मिळतात, चौकार आलाय, खराब फिल्डिंग पाहायला मिळाले. यंगस्टर बिंगार संघाच्या बाजूने विचार केला, आनंद कार्पेटच्या साह्यानं मिड विकेटचा क्षेत्ररक्षक असणार तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या साह्यानं 32 धावा धावपलकावरती पाहायला मिळाल्या. दोन गडीबाज असताना बघा, ज्या ज्या वेळी संघाचे प्रमुख खेळाडू सस्त्यामध्ये बाद झालं असं वाटलं होती, बाबदेवाडी संघ बॅकपुढे ढकललाय, परंतु ज्या वेळी तिसऱ्या क्रमांकावरती येऊन ताबडतोब फलंदाजी दाखवली, चक्कीच केलाय यंगस्टर बिंगार बी संघाला. काशीनाथ चौधरी या खेळाडून काय फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी. या वेळेस गती कमी केली होती, व्यारशन दाखवलं होतं, पंचांचा इशारा आलाय. जवाब षटक राहिले तिसऱ्या षटकामध्ये. गणेश नाईक 6 चेंडू फेकले, 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या. आणि त्याच नंतर तिसरं षटक समाप्तीनंतर धावपलकावरती धावा पाहू शकाल, स्थिर धाव संख्या 32 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. अंतिम सामन्याचा टॉस करण्यासाठी विनंती करते दिले पिंटू शेट पाटील या साहेबांना विनंती करते बघा. नाणेफेकी संपन्न, स्विच चा प्रयत्न केलाय,
क्षेत्ररक्षक आहे त्या रिझर्व मध्ये पुन्हा एकदा फंबलिंग क्रिकेट पाहायला 2 धावेचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न होईल काय? तिसरीचा प्रयत्न काय रनिंग चित्त्याच्या वेगाने 3 धावा कंप्लीट केल्या बघा. स्ट्राईक घेण्याचं काम केलंय काशीनाथ चौधरीनं. काशीनाथ चौधरीला देखील ठाऊक असणार आहे, कारण ज्याच्या ज्याच्या बॅट मध्ये 2 षटकार एक चौकाराच्या सहाय्याने चांगली फटकेबाजी पाहिले, त्याला स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे बघा. आणि ते इथं पूर्णपणे 3 धावा पळून काढले आणि स्ट्राईक आपल्या पुढे ठेवले बघा. इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल खेळाडू काशीनाथ चौधरी 4थ्या क्रमांकावरती येऊन वैयक्तिकचा विचार केला ना, एकट्याने 9 चेंडूचा सामना केला, 20 धावा ठोकल्या. फुलटॉस बॉल लोवर फुलटॉस बॉल होता, लॉंग ऑन दिशेमध्ये क्षेत्ररक्षक असणार. पुन्हा एकदा फंबलिंग क्रिकेट, 2 धाव्या रोखू शकणार नाहीये. 2-2 धावा घेऊन पराकष्ट करत असताना धावपलकांचा विचार केला तर 37 धावा धावपलकावरती लागला. बाबदेवाडी टीम बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या आणि त्याच नंतर 2 सस्त्यामध्ये खेळाडू बाद झाले होते. राजा भस्मा आणि रोशन भस्मा सस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर पूर्णपणे डाव सावरलाय आपल्या गावाचा आणि आपल्या नावाच्या टीमचा. जबरदस्त खेळ केला आजच्या दिवसामध्ये काशीनाथ चौधरी या खेळाडूंना. 10 चेंडू 22चं समीकरण, बॅटची इनसाइड एज. आत्ता परतावं लागलं काशीनाथ चौधरीला. तिसरा झटका लागलाय बबदेवाडी टीमला अंतिम षटकामध्ये तिसऱ्या बॉल वरती. आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बघा, ज्या खेळाडूंनी प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजी दाखवली. ज्यावेळी संकटामध्ये होता बबदेवाडी टीम, एकट्याने 10 चेंडूमध्ये 22 धावा ठोकल्या. एकदा जोरदार टाळ्या काशीनाथ चौधरीसाठी झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले. 2 षटकार एक चौकाच्या साह्यानं सिंगल डबलला कन्वर्ट केला आणि तो संकटमोचक बनला होता. आणि ते मात्र खेळाडू बाद झाला गेलाय अंतिम षटकामध्ये तिसऱ्या बॉल वरती. काशीनाथ चौधरी बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू दाखल झालाय मैदानामध्ये. इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल सागर हा खेळाडू, सागर सांबरे. छोटा पॅकेट बडा धमाका म्हटले जाते. छोटा खेळाडू आहे परंतु गाव भरपूर गंभीर करत असतो. ज्या ज्या वेळी पहिल्याच फुल टॉस बॉल वरती समाचार पंचांचा इशारा आला, यस इट इज द नो बॉल. आणि इथे अगदी स्कर्ट वरती चेंडू आदळला गेलाय. फुलटॉस बॉल वरती पूर्ण फुलटॉस वसुली पाहायला मिळते. धावांची मिळतील 7 धावा या बॉल वरती डीजे. वरनं वन बॉम्ब सीमा पार. फ्रीडचा पूर्णपणे फायदा उचललाय सागर सांबरे ऑन फायर डीजे. थोडीशी लेन पाठी ठेवली गोलंदाजानं आणि त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळाले. सागर नाईक, सागर टू सागर चांगलं बॅटल पाहायला मिळालं. यावेळेस बॅटल भरपूर चांगलं पाहायला मिळतंय, परंतु सागर सांबरेच्या बॅट मधनं 2 चेंडू समाचार घेतलाय बघा. आनंद कार्पेटच्या साह्याने मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकानं 2 धावेचा प्रयत्न नकार केलाय. फेकी खराब 2 धावेला कन्वर्ट केलाय. लास्ट जवाब रनिंग तिसरीचा प्रयत्न 3 धावा देखील चित्त्याच्या वेगानं. सुरेख रनिंग पाहायला मिळाली. 1 धाव होती तिथे खराब फेकी पाहायला मिळाली. आता 3 धावा मोजाव्या लागल्या यंगस्टार भिंगार बी संघाला. या 3 धावा मोजाव्या लागल्या खर तर 5व्या बॉल वरती. आणि इथे 3 धावेच्या मदतीनं 50 रन्स कंप्लीट. एकदा जोरदार झाला बबदेवाडी टीम साठी. 51 धावा कंप्लीट झाल्यात बघा. 3 गडी बाद असताना बबदेवाडी टीमची धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल स्लॉगवरचा अंतिम षटक फेकत असताना गोलंदाज सागर नाईकला पाहू शकाल. सागर नाईकनं मागड षटक फेकण्याचं काम केलंय. शेवटचा अंतिम बॉल स्विच हिट केलाय, कमालीचा फटका बाउंड्री लाईनच्या पलीकडं. षटकार आलाय अंतिम बॉल वरती संभाजीच्या भल्लाच्या बॅट मधनं. आणि ते षटकाराच्या सहाय्यानं पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त केलाय. संभाजी भल्ला या खेळाडूनं षटकाराच्या सहाय्यानं धावपलकाचा विचार केला. 57 धावा आणि ते 24 चेंडू मध्ये 58 धावेचा सेट टार्गेट ठेवलाय यंगस्टार भिंगार बी ला डीजे.
साठी पिंटू शेठ पाटील 3 स्टार वाजे माजी उपसरपंच या साहेबांचं विद्यमान उपसरपंच या साहेबांचं आगमन झालं या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या शुभ हाताने नाणेफेकी संपन्न केली जाते बघा. एका साईडला शहापूर विभागातून बिलॉंग कर असलेला संघ आणि त्यांना फाईट करणारा संघ वाशिवली. टॉस जिंकला गेलाय. धामणी शहापूर संघाने टॉस जिंकला गेलाय. डिसिजन असेल बॅट फर्स्ट काय धामणी शहापूर संघ. बॉलिंग फर्स्ट यस डेफिनेटली. बघा मान्यवरांचं खरं तर अक्षरचं आगमन झालं होतं. माजी विद्यमान उपसरपंच 3 स्टार बाजेस मान्य श्री पिंटू शेठ पाटील या साहेबांचं आगमन झालंय. त्यांना यथोचित मान सन्मान केला जाईल बघा. या स्पर्धेमध्ये खरं तर आगमन झालं त्या मी विनंती करते आयोजकांच्या माध्यमातून खरं तर जयवंत दादा बसमा यांच्या शुभ हाताने मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जाईल बघा. मॅच ऑन राहील बघा लक्ष असू द्या. बघा धामणी शहापूर संघाने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारले गेले. लक्ष असू द्या वाशिवली संघ तुम्हाला फिल्डिंग मध्ये उतरायचं लगेच. आज जसा सामना फिनिश होईल लगेच मैदानामध्ये उतरायचंय. त्याला थोडस सामना थांबवायचा बघा. तर आकाश शेळकेचं आगमन झालंय खरं तर. दरम्यान मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आपण ज्या पाहुण्यांच्या आतुरतेनं वाट पाहिली ते आमचे अतिथीगण वासुदेवजी बालेकर साहेबांचा आपण इथे सन्मान करत आहोत. आणि त्यानंतर आपल्या सोबत आहेत ग्रुप ग्रामपंचायत वाजेचे विद्यमान सदस्य आणि टेनिस क्रिकेटचे एक तितकेच चांगले खेळाडू आपण पाहतोय पिंटू शेठ पाटील यांना. आणि त्याचसोबत आपल्यासोबत आज आहेत भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व भाई शत्रुघ्न शेठ उसाटकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. खास करून आपण पाहिलं तर मग विना अपॉइंटमेंट प्रसन्न ठाकूर यांची भेट घेणारे व्यक्तिमत्व आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहतो की त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. आणि या स्पर्धेसाठी उपस्थित झालेल्या आहेत त्या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करत आहोत. तर आपण जातोय इथे वाढदिवस समारंभ सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे. अर्थातच आपल्या स्पर्धेचे आयोजक आपले प्रणेते आपले अतिथीगण आदरणीय वंदनीय नितेशभाई भस्मा आपल्या या परिसराचे कोंडा रेड्डी मारुती भस्मा साहेब यांचे दोन आपण पाहतोय लहू के दो रंग. एक आपल्याला शांत आणि संयमी व्यक्तिमत्व पाहायला मिळतील जयवंत शेठ भस्मा साहेब आणि दुसरी आपण मूर्ती पाहतोय अगदी कमी वयामध्ये ज्यांनी आपण पाहतोय पिल्लाईसारख्या एका चांगल्या शाखेमध्ये आपलं काम कार्यरत ठेवलंय. आणि त्यासोबत आपण पाहतो या परिसरातील राजकीय उलाढालीमध्ये ज्यांचं नियमितपणे आपल्याला चांगलं योगदान पाहायला मिळतं. तर नितेशभाई भस्मा यांचा आपण इथे वाढदिवस समारंभ साजरा करत आहोत. वाढदिवस समारंभ सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे नितेशभाई भस्मा यांचा वाढदिवस समारंभ सोहळा पार पाडला जातोय. अगदी आपण पाहतोय त्यांच्या वाढदिवसा खातर खास करून इथपर्यंत आज उपस्थिती लाभली. पाटण तालुक्यामध्ये होतो, त्याच्यानंतर लक्झरी प्रीमियर लीगला गेलो आणि त्याच्यानंतर इथे आलो नितेशभाई भस्मा यांच्या वाढदिवसासाठी खास करून. सिरियसली मंचावरती उपस्थित मान्यवरांचं आपण नक्कीच पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूया. आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहेत अगदी जिथे शत्रुघ्नभाई उसाटकर असतात तिथे आपण पाहतो की अगदी आपल्याला मंचावरती धुरला पाहायला मिळतो. असं एक दमदार व्यक्तिमत्व आहे.
भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व आणि मी आधी चर्चा केली अनेक स्पर्धेमध्ये की विना अपॉइंटमेंट प्रशांत ठाकूर यांची अगदी गाठभट घेणारे व्यक्तिमत्व आहे. त्यासोबत आपण पाहतोय या दुसऱ्या बाजूला या परिसरातील एक दमदार नेतृत्व अर्थातच पिंटू शेठ पाटील साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. या मान्यवरांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. आणि तसेच आपण पाहतो या चिरवलीचे एक प्रसिद्ध मान्यवर म्हणून ज्यांची गणना आहे ते वासुदेव शेठ बालेकर साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. सर्वांचं स्वागत. नितेश भाई भस्मा यांना वाढदिवसाच्या देऊयात खूप खूप शुभेच्छा. आणि त्यानंतर आपण जाऊयात सामन्याकडे. दरम्यानचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. बापदेववाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय भिंगार बी. दोघांमध्ये मॅच आहे. पहिल्या हाफ मध्ये एकूण धावा पाहायला मिळाल्या त्या म्हणजेच टोटल 57 धावा आणि 58 धावांचं टार्गेट आहे. चांगला फटका पाहायला मिळतं. सॉफ्ट हँडनं खेळलेत बॉलला. अगदी धावा घेत असताना आपण पाहू शकतो तिथे. चार धावा झाले धावफलकावरती. 21 रन्स आपण टोटल कारवरती पाहतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. हवेमध्ये बॉल अगदी आपण पाहतो फिल्डर गेलेत मागून. धाव फलकावरती धावा घेत असताना आपण पाहू शकतो दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न राहिलेला आहे. आणि धावा घेत असताना आपण फलंदाजांना पाहू शकतो. टीमची धावसंख्या 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 4 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत टीम ऑफ करा. एकूण 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला जरूर मिळतात. चांगली धावगती राखली गेलेली टीमच्या माध्यमातून. संघ देखील एका चांगल्या परिस्थितीमध्ये जरूर येताना पाहायला मिळतोय. इथे पहा हा चेंडू पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळते टीमला. या धावेनं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आता इथून 8च्या आकड्यावरती. पाठलाग करायचा 58चा. अजूनही 50 पाहिजेत. कसा होणार आहे खेळ याकडे आपण नक्कीच लक्ष केंद्रित करू. यावेळचा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अगदी रीड करता आला नाहीये खेळाडूला. आठ धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 8 रन्स. पहिलं षटक. व्हाईट बॉल वन्स अगेन. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. अगदी आपण जर पाहिलं तर या छोट्या छोट्या चुका आहेत. त्या चुका तुम्हाला सुधारायला लागतील तरच तुमचा निभाव लागेल या स्पर्धेमध्ये. अन्यथा नाही. हाफ ट्रॅकरचा बॉल आहे. फिल्डर आहे तिकडे आणि लॉंग स्टॉप कडे बॉल जाताना आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. धावा घेत असताना खेळाडू सिंगल घेतली आहे. सिंगलनं धाव फलक पुढे. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. टेन रन्स. पाठला करायचा 58चा. उर्वरित 18 मध्ये पाहिजेत 48. कसा होणार आहे खेळ. कोण जिंकेल कोण हारेल यासाठी चाललेला अट्टास. सर्वांचं लक्ष आहे या मॅच कडे आणि लक्षवेधी भूमिका आपल्याला जरूर पाहायला मिळते. 10 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. 16.00 औषध आहे. ते औषध मेंटेन ठेवायला लागेल. नुकताच आपण पाहिलं की ज्यांचं आगमन झालं ज्यांचा सन्मान सोहळा झाला ते आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाचे एक बलाढ्य असं नेतृत्व अर्थातच आमचे पिंटू शेठ पाटील साहेब विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वाजे सारख्या श्रीमंत ग्रामपंचायतीवरती ज्यांनी अधिराज्य गाजवलंय आणि अगदी लोकांच्या मनामध्ये घर निर्माण केलंय. अगदी त्यांचं आपल्याला आगमन पाहायला मिळतंय आणि त्यांचा आपण इथे पाहतोय आवाज आपल्याला या मैदानामध्ये जरूर पाहायला मिळतोय. आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शत्रुघ्न भाई उसटकर यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. तसेच आमच्या चिरवलीचे मान्यवर त्याचं देखील आम्ही ते स्वागत करतोय. दरम्यान घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये जिकडे 18 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. हा सामना जो आहे तो सामना आपण पाहतोय भिंगार बी आणि त्यांच्या विरोधामध्ये आहे बापदेववाडी. दोघांमध्ये मॅच. यावेळचा बॉल हवेमध्ये खेळायचा प्रयत्न आहे. फिल्डर आहे तिकडे पा.
चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बाबदेवाडी संघ म्हटलं तर ताकदवर संघ आणि भिंगार म्हटलं तर तो देखील तितकाच ताकदवर संघ. दोन ताकदवर संघामध्ये, दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढाई. 12 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. दोन ताकदवर टीम्स एकमेकांच्या विरोधात खेळतायत. पल्ला गाठायचा आहे तो म्हणजेच 58चा 17 मध्ये पाहिजे जिंकण्यासाठी टीमला 46. मॅच मध्ये रोमांचकता टाकण्याचा प्रयत्न आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिली तर यावेळेला जरूर संदेश आणि राहुल नाईक पाहायला मिळत आहेत. बाबदेवाडीकडून त्यांच्यावरती प्रेशर क्रिएट करायचाच प्रयत्न आहे. फुल टॉस वेगानं चेंडू रिलीज केला होता, तितक्या चांगल्या सॉफ्ट हँडनं खेळलेत बॉल. रोशन आहे तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय की टीमची धावसंख्या मात्र पुढे जाईल. टीमचं खातं मजबूत होताना पाहायला मिळतं. संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. येणारे बॉल आहेत 16 आणि 16 बॉल्स मध्ये पाहिजेत 44 धावांची गरज. दरम्यान उपस्थित झालेले मान्यवर, ग्रुप ग्रामपंचायत वाजेचे सदस्यपद घोषवणारे एक हरहुन्नरी आणि दमदार नेतृत्व असलेले आमचे अतिथीगण आदरणीय पिंटू शेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय या स्पर्धेचा आपल्याला आगाज पाहायला मिळतोय आणि मान्यवर आले तिथे, त्यांचं आपण नक्कीच इथं आगमन पाहिलेलं आहे. फटका खेळला ऑफ साईडच्या दिशेमध्ये आपण पाहतोय. काशीनाथ आहे तिकडे, ज्यानं चांगली फलंदाजी दिली होती आपल्या संघासाठी. संघ अडचणीमध्ये असताना आपण पाहिलं की अगदी ज्या खेळाडूनं रोशन बस्मा बाद झाल्यानंतर चांगली अगदी फलंदाजी आपल्या संघासाठी दाखवली, त्याच खेळाडूची आता आपण चांगली फिल्डिंग पाहिलेल्या. 2 सिक्सेस 1 चौकार, 57 धावा एकत्रित केल्या आणि 58 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं. नेक्स्ट बॉल, गोलंदाज तयार आहे. क्या बात आहे, काय स्पीड आहे पा, परंतु लाईन विस्कलीत आहे आणि इथे हा चेंडू आपण पाहतोय पंच वाईट घोषित करतायत. एका धावेनं धावफलक पुढे 17च्या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. टीमची धावसंख्या एकूण धावा धावफलकावरती 17, 17 रन्स. पाठलाग करायचा 58चा, अजून 41 पाहिजेत उर्वरित 15 बॉल्स मध्ये. कसा होणार आहे खेळ, कोण जिंकेल कोण हारेल यावरती सर्वांचं लक्ष आहे आणि लक्षवेधी भूमिका इथे गोलंदाज करतात. हाफ ट्रॅकरचा बॉल गुडलाईन स्पॉट वरती आपटी पार चेंडू टप्पा पडल्यानंतर बॉलला जबरदस्त इलिगेशन, वेग विथ उचल या दोन गोष्टींचा द्वंद्वी संगम आहे आणि दमदार चेंडू पाहायला मिळत आहे. 17 धावा झाले धावफलकावरती, बिना गड्याचा मोबदला आहे. ओ द विकेट ना चेंडू खोलवर टप्प्यावरती बॉल आपण पाहतो तिथे चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळते. अगदी टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर जरूर पाहायला मिळेल आपल्याला. अगदी या बॉल वरती क्विक जलद त्यांना स्ट्रोक खेळायचे, मोठे फटके मारायचे याच उद्देशाने ते आहेत, परंतु मोठे फटके मात्र मारता येणार. कारण दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला तर दबाव तंत्राची गोलंदाजी देखील झालेली आहे. खोलवर टप्प्यावरती जी गोलंदाजी होते त्यामध्ये आपण पाहतो की फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलाय. फुल टॉस या वेळेला सोडणार नाहीये, फुल टोल वसूल. बॉलला लॉंग ऑनच्या डोक्यावरून लॉफ्ट केलंय, सीमारेषा बाहेर, सिक्सर. सो मच, क्या बात आहे, अप्रतिम संगीत. 24 धावा धाव फलकावरती. षटकारानं थोडंसं चित्र बदललं जात आहे. 12 बॉल्स मध्ये अजूनही 34 पाहिजेत. पुढील जो सामना आहे तो सामना असणार आहे शहापूर धामणी आणि वाशिवली या दोन संघांच्या दरम्यान हा सामना आहे. दोन्ही टीमचा मी कॅप्टन्सला इथे इन्व्हाइट करतो की आपण यायचंय. येस, ओके, नाही काय हरकत नाही. शिवान्या 11 धामणी शहापूर आणि वाशिवली आमचे गोल मटोल प्रवीण शिंगो यांचा संघ आहे. वासुदेवजी बालेकर साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 1,000 रुपयाची देणगी आलेली आहे. आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. अगदी स्पर्धेसाठी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. या परिसराचे भाग्य विधाते म्हणजे आमचे कोंडा रेड्डी, अर्थातच मारुती शेठ भस्मा यांचं देखील आपल्याला इथं आगमन पाहायला मिळतं.
आपलं देखील स्वागत आहे. काल आपण पाहिलं की अगदी 200 तिलगुल आणले होते ते मारुती शेठ भस्मा यांनी. आपण इथे पाहतोय पारितोषिक आलेलं आहे. सिक्सरची हॅट्रिक जो खेळाडू लगावेल त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रमेशजी पारदे यांच्याकडून ते पारितोषिक देण्यात येणार आहे. इनामांची खैरात पाहायला मिळते. मैदान मैदान राहिलं नाही, ते रणांगण बनलंय. आणि मैदानावरती आता मात्र आपण जर विचार केला तर तितक्याच चांगल्या पद्धतीचा सामना देखील पाहायला मिळतोय. डू अँड डायची लढाई आहे. या लढाईमध्ये आपण जर विचार केला तर काल कसोटीचा आणि वारसा संघर्षाचा आहे. त्या संघर्षाच्या वारशामध्ये आता मॅच कडे सर्वांच्या नजरा लागल्यात. टीमची धावसंख्या एकूण 24 धावा धावफलकावरती टोटल कार्ड वरती पाहायला मिळतात. पाठलाग करायचा 58चा, उर्वरित 11 बॉल्स मध्ये 34 पाहिजेत. षटका मागे आपण जर विचार केला 17ची सरासरी होती. येणारा प्रत्येक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करून जातोय आणि मॅच मध्ये पूर्णपणे टीमला आपल्या बाजूने झुकवतोय. स्लोवर बॉल रिलीज केलाय, कार्पेटच्या दर लॉंगॉनला खेळलाय स्ट्रोक. एक रन तिकडे पूर्णपणे कंप्लीट करताना आपण फलंदाजांना पाहू शकतो. सिंगल आली आहे, सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. एका धाव्यानं धावफलक जाईल पुढे. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 25 धावा, 25 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात. मेहनत करावी लागेल, हौसला बुलंद ठेवावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील खास करून. नाही नाही नाही, या वेळेला पूर्णपणे बॅकफुटला आणण्यासाठी बापदेववाडीची एक धमाकेदार गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. शहापूर धामणी एक आपण पहिल्या फेरीतील सामना पेंडिंग ठेवलाय. वाशिवलीच्या विरोधामध्ये त्यांचा तो सामना असणार आहे. हा खरं तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. अजून भरपूर सामने आहेत. म्हणजे चांगला चेंडू आपण पाहतोय. अगदी आपण जर विचार केला हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. एक रन कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी तू मी पहा पहा किती नाट्यमय घडामोडी आहे ह्या क्रिकेट मित्रांनो. या क्रिकेटमध्ये एवढा आनंद आहे. अंतिम क्षणापर्यंत लढवय्या वृत्ती धारण करतायत संघाचे खेळाडू आणि सामना देखील तेवढाच छान पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. म्हणून आधीच चर्चा केली होती की मैदान मैदान राहिलं नाही, ते रणांगण बनलंय. 26 धावा आहेत धाव फलकावरती. रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. 24चा रन रेट येऊन ठेवलाय. येणारे बॉल आहेत 8 आणि 8 मध्ये 32 पाहिजेत. प्रत्येकी बॉल वरती चौकार हवाय. बॅकफुटला गेलेत. हा फटका छान खेळलाय, जबरदस्त स्ट्रोक, सीमारेषा बाहेर, सिक्सर. अडतीस धावा झाले धाव फलकावरती. 38 रन्स. याने 38 लावले. यावेळचा बॉल अजून एक, परंतु फिल्डर लावलेत बघा यावेळेला. नो बॉलचा इशारा आहे पंचांचा. अतिरिक्त एक धाव मिळणार आहे टीमला. एका धावेनं धावफलक जाईल पुढे. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 34 धावा. नो बॉल आहे. खातो मजबूत. 7 मध्ये आता पाहिजे जिंकण्यासाठी 25 धावा. मॅच मध्ये अजूनही रोमांचकता. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा एंटर करणे भाग पडेल ते म्हणजेच टीम भिंगारला. आणि मुळात त्यांची फलंदाजी आहे तशी. पा पुढचा बॉल असेल खेळाडूचा. ओ हो क्या बात आहे. सुपर हा फटका. पुनरागमनाचं मॅच मध्ये रोमांचकता अजूनही बरकरार. सामना तेवढाच आपण पाहतोय इम्पॉर्टंट संघासाठी. चाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 6 बॉल आणि 18 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे पा. क्या बात आहे प्रवीण. फिटनेस अगदी मेंटेन केलं यावर्षी. नाही आम्ही बाहेर होतो त्यामुळे कॉल नाही पिकअप करू शकलो.
त्याबद्दल क्षमस्व. मॅच कडे आपण बोलू. 6 मध्ये 18 पाहिजेत. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित आहे. सहा मध्ये 18, त्यामध्ये हा डॉट बॉल. आता 5 मध्ये 18. सामना रोमांचक मोड वरती. प्रेक्षक वर्गांसाठी हा आपण पाहतोय एक मेजवानीचा सामना आहे. ओ हो, क्या बात है, क्या बात है. कहाणी में ट्विस्ट. जरी आमच्या या आधीच्या ओव्हर्स मध्ये धावा आल्या, परंतु त्यानंतर आता मात्र बॅकअप देण्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत हे सांगण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढाई आपण पाहतोय. 4 मध्ये 18 पाहिजेत. सामना रोमांचक मोड वरती, एक रोमहर्षक सामना. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा भिंगार संघाला उभं करेल नाही. या वेळेला पहा काय इफर्ट दिले जात आहेत खेळाडूंकडून. सिंगल येते, सिंगल न धावफलक पुढे जाईल. 4 मध्ये 18 हवे होते तिथे 3 मध्ये आता 17 वाजतील. म्हणजे 3 चेंडू मध्ये 3 मोठे फटके किमान तुम्हाला मारावे लागतील. कसा होणार आहे खेळ, कोण जिंकेल कोण हारेल यामागे सर्वांचं लक्ष केंद्रित. शेवटचे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 18 ची गरज, 17 ची गरज. यस, 3 मोठे फटके मारावे लागतील आणि बापदेववाडीच्या आता मिशानं ते ताव देतील. परंतु अजूनही मी म्हणेन वेळ गेली नाहीये. बघा 13 पाहिजेत अजूनही. उर्वरित चेंडू बाकी आहेत 2. एखादा जर वाईट किंवा नो चेंडू आला तर कदाचित पुन्हा एकदा लढण्याची ताकद प्राप्त होऊ शकते. कसा होणार आहे खेळ, कोण जिंकेल आणि कोण हारेल याकडे सर्वांचं जरूर लक्ष आहे. 70 ते 80% आपण पाहतोय हा जो सामना आहे तो आपल्या बाजूने जरूर झुकवलाय, तो म्हणजेच बापदेववाडी संघानं. रोशन बसमा बिलकुल आपण पाहिलं 0 वरती बाद झाला होता, तरी देखील धावा बनल्या गेल्या. यावेळचा बॉल हवेमध्ये, झेलची चान्स बनली होती, झेल मात्र सुटला जातोय. धाव पाहायला मिळेल एक. एका धावेनं धाव फलक जाईल पुढे. टीमची धावसंख्या आपण पाहू ती म्हणजेच 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 46, लास्ट 1 बॉल रिमेनिंग अँड 12 रन रिक्वायर टू विन. जिंकण्यासाठी हव्यात 12 धावा. आता मात्र उडवलाय फटका, सुंदर आहे, टक्का आवाज आलाय, परंतु सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम बापदेववाडीनं. 7 धावांनी हा सामना गमावला गेला. यस, 5 धावांनी हा सामना बापदेववाडी संघाने जिंकलेला आहे. अभिनंदन तुमचं. पुढील फेरीमध्ये तुम्ही दाखल झालेला आहात आणि इथून आपण आता पुढील सामना खेळणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील देऊ आपण. तर मॅन ऑफ द मॅच आहे काशीनाथ चौधरी. 10 मध्ये 22 धावा. संकटमोचक खेळी ज्यानं केली होती त्याला मी इथे इन्व्हाइट करतोय की आपण यायचंय. सामन्याचे सामनावीर आहेत यस धामणी शहापूर. तुम्हाला 2 धावाची पेनल्टी आहे, माफ करा 2 बॉलची पेनल्टी आहे, त्याचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल. शहापूर धामणी तुम्हाला 2 बॉलची पेनल्टी आहे. त्यामुळं आता मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. रमेश भाईंच्या शुभ हस्ते आपण हे प्राइज देणार आहोत. परंतु त्याआधी आपण नक्कीच जातोय ते म्हणजेच इथून मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकाकडे. दरम्यान चला लगेच इनॅक्शन मध्ये या, मैदानामध्ये लगेच स्पीडअप करा आणि इनॅक्शन मध्ये या अशी विनंती आहे. स्पीडअप करून लगेच इनॅक्शन मध्ये या ही विनंती आहे पा.